अस्सलाम वालेकुम, हेलो एवरीवन। मैं उम्मे अमरा, आप देख रहे हैं वॉइस ऑफ बैंगलोर। दोस्तों, आज हम हक हाउस में मौजूद हैं और आज यहाँ पर एमएलए जो चिकपेट कॉन्स्टिट्यूएंसी के उदय गरुड़ाचार्य हैं, उन्होंने एक दावत इफ्तारी ऑर्गेनाइज की है। लगभग ये कई सालों से दावत इफ्तार ऑर्गेनाइज करते आ रहे हैं। इसमें मुस्लिम्स और नॉन मुस्लिम्स दोनों भी शरीक होते हैं। दावत इफ्तार में ये भेदभाव नहीं देखते। इसी के साथ साथ आज यहाँ पर गेस्ट ऑफ ऑनर खुद एमएलए गरुड़ाचार्य, उनके साथ साथ यहाँ पर मौलाना इमरान मकसूद साहब भी आए हुए हैं। आइए बात करते हैं और जानते हैं। रमज़ानुल मुबारक के इस मुबारक सातों में इफ्तार के सिलसिले में हमारे इलाके के एमएलए जो चामराजपेट हल्के नहीं बल्कि चिकपेट हल्के से आप एमएलए हैं, तो आप इफ्तार का एहतिमाम किए थे। इस पर मुख्तलिफ मसाजिद से यहाँ तशरीफ़ लाए और इफ्तार में जमा हुए और एक इत्तेहाद का मुजाहरा किया। हर साल की तरह भी हमारे कई सालों से आप इफ्तार का एहतिमाम कराते आ रहे हैं और दूसरे करगा के मौके पर भी और गणेश के मौके पर भी और क्रिसमस के मौके पर भी तमाम भाइयों के दरमियान में मोहब्बत पैदा करने के लिए ऐसे प्रोग्राम मुनक़िद करते हैं, ताकि हमारे मुल्क में ये जो रसाकशी करने के लिए, आपसी नफ़रत पैदा करने के लिए जो कोशिश करते हैं, उनके लिए आप एक क्या बोलेंगे आप? 100% बिल्कुल। तो इसी वजह से आप इस सिलसिले में बहुत फिक्रमंद भी हैं और इसके लिए कोशिशें भी करते हैं। ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ। ನಮಗೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮೌಲಾನಾ ಸಾಬ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ. ಅವರು ಯಾಕಂದರೆ ಅವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂಥರ ಕುಲದೇವರಿದ್ದಂಗೆ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯವರು. ಸೊ ಇವತ್ತು ಈ ಸಲ ಏನಾಯಿತು, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಔತಣಕೂಟ ನಡೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಸೇರಿದ್ದೀವಿ. ಜಾಸ್ತಿ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಬರಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಆಸೆ. ಯಾಕೋ ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ ಜನರು, ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ ಈ ಸಲ. ಬಟ್ ಬರೋ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಣ. ಈ ರಮದಾನ್ ಹಬ್ಬ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಆಸೆ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज हर साल की तरह इस साल भी चिकपेट कॉन्स्टिट्यूंसी के एमएलए डॉक्टर उदय गरुड़ाचार्य हमारे क्षेत्र के मुसलमानों को, हिंदुओं को, सबको भाईचारा का एक मैसेज देते हुए आज हौज में इफ्तार कोटा ऑर्गेनाइजेशन करको पूरे हर कम्युनिटी के आदमी हमारे इफ्तार कोटा में शामिल हुए। तकरीबन 20-25 साल से गुरुड़ा माल में करले को आले को छी। उसके बाद उन्हें विधायक बनने के बाद, ये क्षेत्र के एमएलए होने के बाद हर बार हौज में 7 साल से करले को आले थी। उसी तरह इस साल भी उन्होंने लगातार पूरी कम्युनिटी को, हर कौम को, हर मजहब को साथ लेके जाते हुए भाईचारे का पैगाम देते हुए हर बार भी करे। इस बार भी इफ्तार कोटा नमाज हमारे किताब इमाम जामे मौलाना मकसूद इमरान साहब भी तशरीफ ले थे, हमारा अलमीन के चेयरमैन साहब भी तशरीफ ले थे। ऐसे बहुत सारे हमारे क्षेत्र के जिम्मेदारान के साथ आज इफ्तार कोटा ऑर्गेनाइजेशन किया गया। सब मिलजुल कर भाईचारे का मैसेज देते हुए सब मिलजुल कर आज इफ्तार करको डाले। तो ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಉದಯ ಗರುಡಾಚಾರ್ಯ ಅವರು ಇಫ್ತಿಯಾರಿ ಪಾರ್ಟಿಯನ್ನು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಸಹಬಾಳ್ವೆಗೋಸ್ಕರ ಇವರು ಉತ್ತಮವಾಗಿ ಒಂದು ನಡೆನುಡಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿನ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ, ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮವು ಒಂದೇ ಹೇಳೋದು, ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ, ಲವ್ ಫಾರ್ ಆಲ್, ಹೇಟೆಡ್ ಫಾರ್ ನನ್ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಾರಿಕೊಂಡು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ತರಹದ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾವು ಇವರೆಲ್ಲ ಬಹಳ ಸುಮಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾಗೆ 4-5 ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ದಿವಸದಿಂದಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಊಟದ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ತರದಲ್ಲೂ ಉತ್ತಮವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಮಾನವರೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ವಿಶ್ವಮಾನವ ಸಂದೇಶವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹೇಳಿದ್ರು, ಮೊಹಮ್ಮದ್ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹೇಳಿದ್ರು, ಅದೇ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಾನವರೆಲ್ಲ ಒಂದೇ, ಯಾರು ಮೇಲು ಅಲ್ಲ, ಯಾರು ಕೀಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಷ್ಟೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.